तिकडे फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहेत। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येचे पडसाद आता दिल्लीमध्ये सुद्धा उमटले। दिल्लीत आंदोलन सुरू आहे। या संदर्भातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, संस्थात्मक हत्या आहे, आत्महत्या नाहीये। आपण तर पाहतो की पोलीस बंदोबस्त किती मोठा आहे आणि हे युथ काँग्रेसकडून हे आंदोलन होते। काय म्हणताय? देखिए, जिस तरह से आज महाराष्ट्र के अंदर हमारी बहन ने आत्महत्या की है। जिस होटल के अंदर आत्महत्या की है वो देवेंद्र फडणवीस के बहुत ही घनिष्ठ मित्र का होटल है और आज हम इसीलिए उनकी इस्तीफे की मांग कर रहे हैं। और एक बात बताता हूँ आपको, हिंदुस्तान के अंदर जो हमारी महिलाएं हैं, आदि आबादी सुरक्षित नहीं है, हम उनके लिए न्याय मांग रहे हैं। यूथ कांग्रेस, दिल्ली यूथ कांग्रेस आज हमारे राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय जो हमारे इंचार्ज है मनीष शर्मा जी, उदयभान जी के नेतृत्व में आज हमारी आदि आबादी की जो सुरक्षा की मांग है उसको मांगो करती है। मेरा नाम अमित डेढ़ा है और मैं हम चाहते हैं कि हमारी बहनों को न्याय मिले। जो आदि आबादी आज हिंदुस्तान के अंदर असुरक्षित महसूस कर रही है उसको सुरक्षा मिले। आपण इथं पाहतोय की हे आंदोलन जे येतंय बराच वेळ चाललं होतं। इथे काही पुतळे सुद्धा जाळण्यात आलेले आहेत आणि इथं RPF ची जी टीम आहे ती दिसून येते। महिला पोलीस सुद्धा आहे, दिल्ली पोलीस सुद्धा आहे। युथ काँग्रेसचं हे कार्यालय आहे आणि इथेच हे निदर्शन करण्यात आलेले आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली होती, मात्र त्या प्रकरणामध्ये सरकारमधील काही व्यक्ती सहभागी आहेत, त्यांचा हस्तक्षेप आहे असं म्हणणं आहे आणि त्यामुळेच हे आंदोलन जे आहे ते युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांतर्फे 5 रायसीना रोड जे की मुख्यालय आहे युथ काँग्रेसचं तिथे हे करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर काही पुतळे जे होते ते राजकीय नेत्याचे इथे जाळण्यात सुद्धा आलेले आहेत आणि त्यानंतर पोलिसांनी मात्र हे बॅरिकेड जे आहेत ते संपूर्ण लावलेले आहेत। बाहेर कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये। आतमधला परिसर जो आहे तो संपूर्ण युथ काँग्रेस कार्यालयाचा परिसर आहे। बाहेर रस्त्यावर कोणालाही येऊ दिलं नाही। समोर जंतर मंतर आहे, पण तो आंदोलन जे आहे ते आतमध्येच करावं असं सांगण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर इथे आता लोकांना जमण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्त मोठा आलेला आहे। शिक्षण लागू केलेलं आहे 144चं की इथे या शिक्षणाचं उल्लंघन करू नये आणि एकत्रित लोकांनी जमाव करू नये अशा प्रकारच्या सुद्धा सूचना ज्या आहेत त्या पोलिसांनी दिलेल्या आहेत आणि म्हणूनच इथे या कार्यकर्त्यांना आता आतमध्ये पुन्हा पाठवण्यात आलेला आहे। बाहेर जर आले तर त्यांना ताब्यात घेतलं जाईल आणि संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये त्यांना दाखल केलं जाणार आहे। परंतु आपण पाहतो की हे आंदोलन जे आहे ते दिल्लीमध्ये सुद्धा गाजताना दिसते। काही दिवसापूर्वीच राहुल गांधी यांनी सुद्धा या संदर्भामध्ये वक्तव्य केलं होतं की ही आत्महत्या नाहीये तर ही संस्थात्मक हत्या आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर मात्र युथ काँग्रेस आक्रमक होताना आपल्याला दिसत आहेत। यामध्ये महिला होत्या आणि यामध्ये काँग्रेसचे काही लोक सुद्धा दिसून आले। नक्कीच रामराजे, आंदोलनावर आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।